साहेब 48 तासामध्ये तुम्ही GR आणलेला आहे. महायुतीचे चांगले सगळे उमेदवार बऱ्यापैकी तुमच्या मर्जीमधून निवडून आलेले आहेत. सगळ्यांना आनंद आहे. काय सांगाल? ही किमया शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे. काल ज्यावेळी मी सांगितलं की उद्या साने गुरुजींची 125वी जयंती आहे आणि त्या कार्यक्रमाला मला चिपळूणमध्ये जायचं आहे असं मी ज्यावेळी शिंदे साहेबांना सांगितलं ते मला स्वतःहून शिंदे साहेबांनी विचारलं की पहिलं चिपळूणमध्ये आपल्याला काय काम केलं पाहिजे, कारण आपले महायुतीचे सगळे नगरसेवक नगराध्यक्ष आपला निवडून आलाय. आणि मी साहेबांना विनंती केली की 150 वर्ष ह्या नगरपालिकेला पूर्ण होत आहेत, त्या इमारतीचं काम जर आपण त्यांना करून देऊ शकलो तर एक चांगला संदेश संपूर्ण नगरीमध्ये जाईल. आणि तात्काळ काल सांगितल्यानंतर आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कॅबिनेट संपल्यानंतर चिपळूणच्या ह्या नगरपालिकेचा GR काढला आणि तो GR 11 कोटीचा मी नगराध्यक्षांकडे सुपूर्द केलेला आहे. साहेब तसं बघायला गेलं तर आता जी फळी नगरसेवकांची आलेली आहे ती बऱ्यापैकी नवीन आहे. मोजके 2-4 जण सोडले तर सगळेच नवीन आहे. या नवीन नगरसेवकांना कारभार काढण्यासाठी कार्यशाळा वगैरे अरेंज करण्याची कार्यशाळा नक्की आपण घेऊ. मुंबईला आम्ही ती कार्यशाळा घेतोय. एकत्र शिवसेना भाजपची असेल किंवा शिवसेना आणि भाजपची वेगळी आम्ही घेतोय. परंतु आपल्याला जर हे नवीन वाटत असले तरी 9 वर्ष नगरपालिकेची निवडणूक झालेली नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्हाला हे सगळे नवखे वाटत आहेत. परंतु प्रशासक असताना देखील 4 वर्षे जे इच्छुक होते ते जरी नगरसेवक नव्हते तरी नगरसेवक म्हणूनच काम करत होते. त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. आणि अनेक लोक आहेत, म्हणजे माझं राजकीय उदाहरण जर आपण घेतलं तर मी देखील वयाच्या 28व्या वर्षी आमदार झालो. त्याच्यामुळे नवीन लोक अनुभवानं काम करत नाहीत असं काय होत नाही. कोकण ही दिशा देणारी भूमी आहे आणि आमचे सगळे नगरसेवक महायुतीचे नवीन निवडून आलेले अतिशय चांगलं काम त्यांना पाहिजे तसं नाही, चिपळूणकरांना पाहिजे तसं काम करतील. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र आलेले आहेत निवडणुकीच्या माध्यमातून, युती झालेली आहे. काय सांगाल? त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत. अनेक वेळा मी सांगितलंय की ही आणि युती झाली ही काय भाजप आणि शिवसेनेला नवीन आहे अशातला भाग नाही. त्यांची युती होणार होती हे 2 महिन्यापासून चर्चा चालू होती, ती आज झाली. परंतु मुंबई महानगरपालिकेपासून 29 महानगरपालिकांमध्ये यांची युती जरी झाली असली किंवा आघाडी जरी झाली असली तरी देखील महायुतीचंच प्रशासन हे प्रत्येक महानगरपालिकेवर येईल आणि प्रत्येक महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचा असेल. साहेब 48 तासामध्ये आपण नगरपालिकेला निधी आणून दिला, त्याच धर्तीवर लक्ष्मी ऑर्गॅनिकचा विषय मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे का? साहेब लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या बाबतीमध्ये नाहक माझं नाव टाकून स्वतःची व्यासंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. मी परवा देखील जाहीर भाषणामध्ये सांगितलं की ज्या दिवशी मी सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणाची 7 लोकांची IAS ऑफिसरची टीम तिथं होती. त्या बाबतीमध्ये स्पष्ट जर पालकमंत्री म्हणून मी भूमिका घेतली असेल की ती जर काय PFAS जे असेल हे जर घातक आहे तर ते घातक आम्ही व्हायला देणार नाही म्हटल्यानंतर एवढा टाहो कशाला बाकीच्याने फोडायचा? म्हणजे नक्की कंपनी नकोय की पालकमंत्री म्हणून मला त्रास द्यायचा आहे, हा देखील निर्णय घेतला पाहिजे ना काही लोकांनी. मला सोशल मीडियाचा 100% आदर आहे, पण अशा पद्धतीनं काहीच नसताना कोणाला तरी आणायचं, त्याच्याकडनं काहीतरी वधून घ्यायचं, त्याला टेक्निकल माहिती नाही त्याच्याकडनं बोलायला लावायचं. माझं मत असं आहे की सरकारची भूमिका स्पष्ट आहे की अशा पद्धतीचा प्रकल्प जर होणार असेल, तिथं प्रोडक्शनच चालू नाहीये. मी सांगितलं फ्लोरिनचं प्रोडक्शन चालू आहे, पण जो कोण आपण म्हणतोय तो काय क्लोरोफ्लाइड अल्काइन काय PFAS त्याचं प्रोडक्शन चालू नाही. त्यांनी ट्रायल बेसिसवर काढण्याचा प्रयत्न केला होता, त्याचं विघटन देखील कुठं झालं हे मी सांगितलंय. पण एवढं सांगून सुद्धा कदाचित आता मला माहित नाही त्याच्या मागं कोण आहेत किंवा काय, तेवढं सांगितल्यानंतर जनतेला कळतं माझी भावना काय. पण काही लोकांना जाणीवपूर्वक जर कळतच नसेल तर मी त्याला काय करू? पुढे सरकार ऍक्शन घेणार आहे की नाही? मी तीच सांगितलं ना, जर याच्यामधनं काहीतरी वेगळं घातक निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनीवाले करणार असतील तर त्याला आम्ही बॅन करू. इतक्या चांगल्या भाषेत सांगून सुद्धा बॅन करू, प्रतिबंध करू, बंद करू, आता 3 शब्द सांगितले. साहेब स्थानिक स्वराज्य निकालानंतर चिपळूणमध्ये आघाडीच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे येत आहेत. महायुतीशी काही संबंध झालाय का, म्हणजे कॉन्टॅक्ट झाले का स्थानिक? मी एवढंच तुम्हाला सांगतो की अनेक युबीटीचे निवडून आलेले नगरसेवक हे पालकमंत्री म्हणून विकासासाठी माझ्या संपर्कामध्ये आहेत. मी त्यांना सांगितलं की ते जर माझ्याबरोबर आले, माझ्या पक्षाबरोबर आले किंवा भाजपामध्ये आले तर आम्ही त्यांच्यावर काही अन्याय व्हायला देणार नाही. ते वर्षानुवर्ष आमच्या समवेत काम करतात, अशा पद्धतीची वागणूक त्यांना आम्ही देऊ. गेल्या काही दिवसांपासून शहरासह लगतच्या 4-5 गावांचा पाणी प्रश्न निर्माण झाला. आम्ही आता सांगितलं, आता नगरसेवक त्यांना मी सांगितलं की महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर जर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागली नसेल तर या चिपळूण शहराच्या बाबतीमध्ये विस्तारित मी बैठक घेईन
आणि नुसता पाण्याचा प्रश्न नाही, प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.